हडपसरहून सासवडकडे निघालात. तुम्हाला दररोजच्या वाहतूक कोंडीचा, अरुंद रस्त्यांचा आणि दिवे घाटातल्या वळणांचा कंटाळा आलाय, त्रास होतोय, तर ही बातमी तुमच्यासाठी. पुण्याच्या दक्षिण भागाचं प्रवास चित्र संपूर्ण बदलून टाकणारा श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग सध्या नव्या रूपात आपल्या समोर येतोय. म्हणजेच काही महिन्यांतच हडपसर ते सासवड हा प्रवास अवघ्या 20 ते 25 मिनिटात तुम्हाला करता येणार असल्याचा दावा प्रशासनाने केलाय. पुढच्या 50 वर्षांचा विचार करून उभारला जाणारा हा मार्ग असून अनेक महत्वाचे निर्णय याबाबत घेण्यात येणार आहेत. चला तर मग याबद्दलचं सविस्तररित्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रवास वर्णन जाणून घेऊयात. नमस्कार, मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स मराठी. हडपसरहून सासवडला जाणारा प्रवास हडपसर ते सासवड हा प्रवास लवकरच अधिक वेगवान आणि सोयीचा होणार असं तुम्हाला सांगितलं तर नवल वाटू देऊ नका. सध्या या महामार्गावरील रस्ता रुंदीकरणाचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. काही महिन्यातच ते पूर्ण होणार आहे आणि काम पूर्ण झाल्यानंतर हडपसर ते सासवड हे अंतर सध्या जो साधारण तासभर वेळ लागतो तो फक्त केवळ 20 ते 25 मिनिटांत पार करता येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं पुढच्या 50 वर्षांचा वाहतुकीचा अंदाज लक्षात घेत विचार करत या मार्गाचं नियोजन केलं. तब्बल 8 मार्गिकांचा रस्ता इथं तयार केला जातोय. विशेषतः दिवेघाट परिसरात दोन्ही बाजूंनी मिळून 6 मार्गिकांचे काम सुरू असून अवघड डोंगराळ भाग असूनही हे आव्हानात्मक काम वेगानं सुरू असल्याचं चित्र दिसतंय. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावरील हडपसर ते दिवेघाट हा टप्पा सुमारे 13 किलोमीटर लांबीचा आहे. पूर्वी या संपूर्ण महामार्गावर केवळ 2 मार्गिकांचा अरुंद एक रस्ता होता. त्यामुळे इथे नेहमीच वाहतूक कोंडी होत होती आणि याचा त्रास स्थानिक नागरिकांसोबतच सोलापूर पंढरपूरकडे जाणाऱ्या वाहन चालकांना नागरिकांना व्हायचा. इतकंच नाही तर आषाढी वारीच्या काळात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत चालणाऱ्या लाखो वारकऱ्यांनाही या अरुंद रस्त्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. हडपसर सासवड हा पालखी मार्ग म्हणजे फक्त एक रस्ता नाही राहिला, तर तो वारकऱ्यांच्या श्रद्धेचा, इतिहासाचा आणि परंपरेचा जिवंत साक्षीदार राहिला. दरवर्षी आषाढी वारीच्या काळात लाखो वारकरी हे पंढरपूरकडे निघतात आणि या प्रवासात हा मार्ग अतिशय महत्वाचा ठरतो. पुण्यातून निघालेल्या संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या हडपसर मार्गे सासवडकडे जातात. त्यामुळे हडपसर हे वारकऱ्यांसाठी पहिलं मोठं मुक्कामाचं ठिकाण मानलं जातं. त्यामुळे हडपसर परिसराला वारीत खास धार्मिक महत्व असतं. पुढे हडपसर नंतरचा सासवडकडे जाणारा रस्ता हा वारकऱ्यांसाठी थोडा कठीण मानला जातो, कारण ऊन, पाऊस, धूळ, गर्दी आणि लांबचा प्रवास दरम्यान सासवड हे ठिकाण सुद्धा वारीच्या दृष्टीने तितकंच महत्वाचंही आहे. मात्र याच काळात इथं मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होतात. त्या कशा तेही आपण पाहणार आहोत. इथं सगळ्यात मोठी अडचण म्हणजे रस्त्याची कमी रुंदी, त्यामुळे होणारी कोंडी किंवा वाहतूक कोंडी. पूर्वी हा मार्ग गावांना जोडणारा एक साधा रस्ता होता, पण काळानुसार लोकसंख्या वाढली, रहदारी वाढली, वाहनांची संख्या वाढली, मात्र रस्ता तसाच अरुंद राहिला, अपुरा पडू लागला. कारण मगाशी म्हटल्यानुसार वारीच्या काळात पालख्या, लाखो वारकरी, त्यासोबत खासगी वाहनं, एसटी हे सगळे एकाच रस्त्यावर एकत्र येतात आणि प्रचंड गर्दी होते. याशिवाय अनधिकृत बांधकामं आणि अतिक्रमण, अनेक ठिकाणी दुकानं, शेड, भिंती, कंपाऊंड थेट रस्त्यावर आल्यासारखं चित्र आहे. त्यामुळे चालणाऱ्यांना सुद्धा मोकळी जागा उरली नाही, ज्यामुळे अपघाताचा धोका वाढतो. शिवाय पालखीच्या वेळी हा मार्ग पूर्णपणे गजबजलेला असतो. परिणामी अँब्युलन्स किंवा आपत्कालीन वाहनांना सुद्धा तिथून मार्ग काढायला जागा राहत नाही. शिवाय इथं रस्त्याची खराब अवस्था असल्यानं चालताना प्रचंड त्रास. त्यामुळेच बरोबर पावसाळ्यात तर हा रस्ता अक्षरशः चिखलमय होतो आणि वृद्ध, लहान मुलं, महिला यांना फार अडचणीला सामोरं जावं लागतं. त्याचबरोबर इथं पायाभूत सुविधांचा अभाव असल्यानं चालण्यासाठी फुटपाथ देखील नाही. शौचालयांची व्यवस्था सगळं काही अपुरं आहे. त्यामुळे वारी दरम्यान प्रशासनावर मोठा ताण येतो. या सगळ्यांचाच विचार आता या महामार्गाच्या नूतनीकरणात गृहीत धरण्यात आला. त्यामुळे या सगळ्या अडचणी लक्षात घेत हडपसर सासवड पालखी महामार्गाचं रुंदीकरण, मजबूतीकरण आणि आधुनिक सुविधा देण्याचा निर्णय यात घेण्यात आला. यामुळे केवळ वारीपुरतच नाही तर स्थानिक नागरिकांनाही सुरक्षित आणि चांगला रस्ता यामुळे मिळणार आहे. आतापर्यंत या पालखी मार्गाचे विस्तारीकरण काही तांत्रिक कारणांमुळे रखडलं होतं, मात्र आता कामानं चांगला वेग घेतलाय. हे काम कधीपर्यंत होईल, कसं होईल तेही सांगतो. हडपसर ते दिवेघाट हा संपूर्ण टप्पा 2 मार्गिकांवरून थेट 8 मार्गिकांमध्ये विकसित केला जातो. यामध्ये मुख्य रस्त्याबरोबरच दोन्ही बाजूंना सर्व्हिस रोडचाही समावेश देण्यात आला. या सर्व्हिस रोडचा मोठा फायदा कोणाला आहे, तर परिसरातील स्थानिक नागरिक आहेत, दुकानदार आहेत, व्यापारी आहेत, त्यांना होणार आहे. आता त्यांना या सर्व्हिस रोडमुळे थेट मुख्य महामार्गावर रस्त्यावर येण्याची गरज भासणार नाही आहे. या मार्गावर वेळ वाचावा यासाठी उड्डाण पूल आणि भुयारी रस्त्यांची उभारणी केली जाते.
मंतरवाडी ते साडी सेंटर दरम्यान सुमारे 1 किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल बांधला जातोय. तसंच वडकी, उरुळी देवाची, फुरसुंगी आणि आणखी एका ठिकाणी भुयारी रस्त्याचं काम जे आहे ते सुरू आहे. फुरसुंगी येथील रेल्वे उड्डाणपुलाचंही विस्तारीकरण केलं जात आहे. येत्या काही महिन्यात ही सर्व कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक अधिक सुरळीत होणार यात शंका नाही. प्रवाशांचा वेळ त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. आता प्रस्तावित जे पुरंदर विमानतळ आहे त्याच्या दृष्टीने हा मार्ग अतिशय महत्वाचा आहे. सध्या पुरंदर विमानतळासाठी जमीन अधिग्रहणाचं काम सुरू आहे. विमानतळ सुरू झाल्यानंतर या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे याच मार्गावरून सोलापूर आणि पंढरपूरकडे जाणारी वाहतूकही मोठ्या प्रमाणात असते. म्हणूनच रस्ता रुंदीकरण आणि सुधारित बांधकामामुळे हा प्रवास केवळ जलदच नाही तर अधिक सुरक्षितही होणार आहे. दिवे घाटातील तीव्र वळण कमी करून अपघातांचा धोका कमी करण्यावर हे काम करत असताना विशेष भर दिल्याचं चित्र आहे. दरम्यान या संपूर्ण कामाबद्दल जे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे पुणे प्रकल्प संचालक संजय कदम जे सांगते, दरम्यान याच बद्दल बोलताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पुणे प्रकल्पाचे संचालक जे आहेत संजय कदम, त्यांनी सांगितलं की हडपसर ते दिवे घाट दरम्यानचा हा टप्पा पालखी महामार्गाच्या दृष्टीने अतिशय आव्हानात्मक आणि महत्वाचा राहिला. सध्या आम्ही दिवे घाटातले अवघड वळण कमी करणं आणि रस्ता रुंदीकरणासाठी डोंगरांचे छोटे छोटे भाग कापण्याचं काम वेगानं सुरू केलंय. 2026च्या पालखी सोहळ्यापूर्वी या मार्गातील जास्तीत जास्त काम पूर्ण करून वारकऱ्यांसाठी स्वतंत्र आणि सुरक्षित मार्गिका उपलब्ध करून देण्याचा मानस आहे असं त्यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर याच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या पुणे व्यवस्थापक जे आहेत अभिजित आवटे, त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी पूर्वी 2 मार्गिकांचा असलेला हडपसर दिवे घाट पालखी मार्ग आता एकूण 8 मार्गिकांचा केला जाणार असल्याचं सांगितलं. त्यामुळे सुमारे 45% काम जे आहे ते पूर्ण झालंय. उर्वरित काम जे आहे ते पूर्ण होण्यासाठी अजून किमान 1.5 वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे असं त्यांनी म्हटलं. आता नव्या वर्षात कामाला वेग आलाय. यंदाच्या वारीमध्ये वारकऱ्यांना इथून आरामात प्रवास करता येईल अशी अपेक्षा ठेवूयात. मात्र खरंच हे काम वेळेवर होईल ना होईल हे वेळच सांगेल, कारण सरकारी काम कशा प्रकारे चालतं हे आपल्याला सर्वांना माहितच आहे. तुम्हाला या ठिकाणी अजून काही समस्या जाणवतात का त्याबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा लेट्स मराठी.